नमस्कार. आपल्या चॅनलवरचा हा त्या अर्थाने विश्लेषणाचा दुसरा व्हिडिओ आहे आणि त्या अनुषंगाने आपण ज्या मागच्या व्हिडिओला आपण जेवढं सहकार्य केलं तसंच सहकार्य या व्हिडिओला देखील कराल अशी अपेक्षा व्यक्त करून आज आपल्या विषयाकडे वळतो. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या देशाचं एकंदरीत राजकीय किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने काय चित्र आहे या संदर्भात आज आपण थोडी चर्चा करणार आहोत. अर्थात हे माझे स्वतःचे विचार मी आपल्यासमोर मांडतोय, त्यामुळे कदाचित काही लोकांना हे विचार पटणार नाही आहेत, काही लोकांना पटतील, असं दोन्ही प्रकारचे प्रेक्षक असतील. तर त्यामुळे हे वैयक्तिक माझे विचार आहेत असं समजून आपण त्या विचारांचा वेगळा अर्थ काढणार नाही याची अपेक्षा व्यक्त करून आपण मुख्य विषयाकडे वळतोय. खरं तर गेली 2 वर्ष आपण पूर्ण देशामधलं जे वातावरण आहे ते बघतो. विशेषतः राजकीय पक्षांमधलं असेल किंवा एकंदरीत राजकीय प्रक्रियांमध्ये खूप असं अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. देशात सगळ्याच राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे समूह किंवा पक्षातली एक प्रक्रिया आहे, पक्षांतर्गत प्रक्रिया असेल, पक्षांतर्गत बाहेरील प्रक्रिया, या थोड्या काही विस्कळीत झाल्यासारखं एक दिसतं. म्हणजे वेगवेगळ्या पक्षांमधली फुटाफूट असेल, वेगवेगळ्या पक्षांमधले नेते एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं, हे गेल्या 2 वर्षात जास्त प्रकर्षाने जाणवतं. आणि ह्या अशा अस्थिरतेच्या परिस्थितीमध्ये परत आपली लोकसभा निवडणूक लागलेली आहे. आता 1-2 महिन्यात ती पूर्ण होईल. त्या अनुषंगाने या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण करावं म्हणून मी आपल्यासमोर आलेलो आहे. खरं तर गेल्या 2 वर्षात आपण व्हिडिओ म्हणजे यूट्यूब असेल किंवा जी समाज माध्यमं असतात त्यांचे व्हिडिओ बघा, टी व्हीवर बघा किंवा वर्तमानपत्रांमध्ये बघा, पहिल्या पानावर कुठल्या ना कुठल्या तरी पक्षांमधले अंतर्गत वादविवाद किंवा पक्ष सोडून जाणं किंवा पक्षात येणं, ह्या दर दिवशी आपण एक बातम्या वाचत असतो. आणि त्यामुळे ह्या निवडणुकीकडे बघताना पक्षीय स्थिती जर अशी असेल, म्हणजे पक्षांपक्षांमधली भांडणं, पक्षांपक्षांमधले मतभेद, पक्षांपक्षांमधली एकमेकांची कुरघोडी, त्यामुळे लोकशाहीला अभिप्रेत असणारी राजकीय व्यवस्था आपल्याकडे आहे की नाही याचा आपल्याला आता विचार करण्याची गरज आहे किंवा त्या संदर्भातलं एक थिंकिंग व्हावं असं मला वाटतं, म्हणून काही मुद्दे मी आपल्यासमोर ठेवतोय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जर बघायचं झालं तर एक पूर्वी पक्षांपक्षांमध्ये वादविवाद असायचे, परंतु वैमनस्यासारखी स्थिती नसायची. जर काय वादविवाद असले तर पक्षीय नेते एकमेकावर टीका करायचे, टीका संपल्यानंतर परत एकमेकाच्या हातात घालून बोलणं, हसणं, असा प्रकार होता. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये विशेषतः बघतो आपण की पक्षीय वाद हे वैयक्तिक वादावर आले. मग पक्षीय राजकारणांमध्ये व्यक्तिगत एकमेकांवर वार करणं किंवा वार इन द सेन्स शाब्दिक वार करणं, शाब्दिक काही गोष्टी ज्या असतील त्या वैयक्तिक म्हणजे व्यक्तिमत्वाशी निगडीत असेल, अशा प्रकारे एकमेकांचं उणं काढणं हा जो प्रकार आहे तो खूप वाढलेला दिसतं. आणि त्यामुळे एक पक्षापक्षांमध्ये किंवा पक्षातील लोकांमध्ये एकमेकाविषयी एक वैमनस्याची भावना तयार झाल्यासारखं वाटतं. खरं तर राजकारणात जे वादविवाद असतील ते मैत्रीपूर्ण वादविवाद असावेत, विषयावर वाद असावेत, मुद्द्यांवर वाद असावेत, परंतु त्या वादांचं पर्यावसन वैयक्तिक टीकेमध्ये किंवा वैयक्तिक उणीधुणी काढणे किंवा एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर उणीधुणी काढणं किंवा एखाद्या व्यक्तिमत्वाचं किंवा त्याच्या चारित्र्याच्या संबंधित काही भाष्य करणं, हे काही आपल्या राजकीय व्यवस्थेला भूषणावं नाही आहे. आणि त्यामुळे जी आपली एक समृद्ध राजकीय परंपरा होती, त्या समृद्ध राजकीय परंपरेला आता पण कुठेतरी हरताळ फासतो का, अशा तऱ्हेचं एक वातावरण झालेलं आहे. आणि त्यामुळे फक्त मतदारच नाही किंवा सामान्य जनताच नाही, तर आत्ता सध्या मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, लोकांमधले गट असतील, यांच्यामध्ये पण राजकीय मुद्द्यांवरून भांडणं किंवा क्लेश होतात असं दिसतं. विशेषतः सोसायटींचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतात त्याच्यामध्ये वादविवाद झाले, त्यामुळे वादविवाद होतात.
कारण सोसायटीतली काही लोक एका व्यक्तीच्या बाजूने असतात किंवा एका पक्षाच्या बाजूने असतात, तर काही लोक दुसऱ्या पक्षाच्या बाजूने असतात. त्यामुळे एकमेकांवर टीका करणं, यावरून खूप सोसायट्यांमध्ये पण अशी थोडी काही मतभेद आणि भांडणं होतात. त्यामुळे सोसायटी म्हणून म्हणजे समाज म्हणून पण आपण थोडे कुठेतरी मागे जातोय असं मला वाटतं, आणि त्याचा विचार आता करण्याची गरज आहे. कारण राजकीय परिस्थितीमध्ये नेते असतील किंवा पक्षीय आपले लीडर्स असतील, त्यांनी आपल्याला गृहीत धरता कामा नये. कारण शेवटी आपण त्यांना निवडत असतो. त्यामुळे त्यांनी आपले निर्णय घेताना, आपल्या भविष्याचे निर्णय घेताना लोकांचा विचार करावा. व्यक्तिगत निर्णय त्यांनी कसे घ्यावे तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु ज्यावेळी आपण राजकीय भूमिका म्हणून बदलत असतो किंवा नवीन मार्ग अवलंबत असतो, त्यावेळी लोकांना काय वाटतं, ज्या लोकांनी आपल्याला या पदापर्यंत पोहोचवलं, ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्या लोकांचं मत कुठे घेतात का हे राजकारणी, तर ते दिसत नाही. आणि त्यामुळे एक बिनधास्त वातावरण, म्हणजे लोकांना गृहीत धरून ज्या पद्धतीने आजकाल या पक्षातून जाणं, त्या पक्षात जाणं, आज एका पक्षाची वाटाघाटी करायची, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षामध्ये जायचं. त्यामुळे हा जो स्वार्थीपणा जो आहे, स्वार्थी म्हणण्यापेक्षा स्वार्थी असणं चुकीचं नाही, पण खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करता, ज्यांना ज्यांच्या मताने तुम्ही पुढे आलेले आहात, अशा लोकांचा पण विचार करावा किंवा जनतेचा विचार करणं आजकाल ह्या राजकारणी लोकांनी सोडून दिले. आणि त्यामुळे एक तऱ्हेचा केवास तयार झालेला आहे, आणि तो केवास मला वाटतं राजकीय परिस्थितीला किंवा एकंदरीत हसत खेळत किंवा एक एक पारदर्शक निवडणूक व्हावी या अनुषंगाने मला वाटतं हे आपल्या लोकशाही व्यवस्थेला परवडणारं नाही आहे. आता जरा महाराष्ट्राचा विचार करूया, कारण हा व्हिडिओ मराठीमध्ये आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करणं गरजेचं आहे. खरं तर महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात वेगवेगळे पक्ष फुटले. वेगवेगळ्या पक्षातले सदस्य दुसऱ्या पक्षात गेले, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्यात गेले, तिसऱ्यातनं दुसऱ्यात आले, पहिल्यात आले. खरं तर ही परिस्थिती, म्हणजे हे काही चुकीचं आहे असं नाही. ज्याला ज्या ठिकाणी स्कोप वाटतो त्या ठिकाणी त्यानं जाणं किंवा जे विचार जुळतात ते जाणं, हे आपल्या लोकशाहीने तो आपल्याला एक हक्क दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की या पक्षातून त्या पक्षात जाणं हे काही चुकीचं नाही आहे. परंतु कालपर्यंत आपण ज्या पक्षाचं जी वाहवा करतो, ज्या पक्षाचं आपण प्रतिनिधित्व करतो, पक्षाच्या धोरणांसंदर्भित किंवा प्रक्रियांसंदर्भात आपण मोठमोठ्याने बोलत असतो, तोच पक्ष दुसऱ्या दिवशी तुम्ही सोडून जाता आणि त्याच संध्याकाळी परत त्या पक्षामधले असणारे उणीधुणे काढत बसतो आपण. ते काही मला वाटतं एक ते व्यक्तिमत्वाला बरोबर नाही, किंवा एक व्यक्ती म्हणून पण हे नाही. ज्या भूमिका असतात त्या स्पष्ट भूमिका आल्या असतील आणि त्यात गेलं. तो मुद्दा आहे ह्याच्यामधला महाराष्ट्राचा, विशेषतः जी पक्षांतर्गत बंडाळी आहे किंवा पक्षांतर्गत वादविवाद आहेत, किंवा ज्यावेळी तुम्ही एकत्र गट स्थापन करता, एखादी प्रक्रिया स्थापन करता, आघाडी स्थापन करता, त्यावेळी आघाडीचे काही धर्म असतात किंवा आघाडीचे जे काही नियम असतात, आघाडीची जी मूल्ये असतात, ते मूल्यच मुळात गृहीत पकडून आपण येत असतो. परंतु आपला जर फायदा होत नसेल किंवा आपल्याला जर आणखीन काही हवं असेल, तर त्या अनुषंगाने पूर्ण आघाडीची बिघाडी करणं हे देखील या पक्षांना असं आता शोभणारं नाही आहे. आणि त्यामुळे तो एक पक्षीय पातळीवर हा विचार करणं आणि पक्षाच्या दृष्टीने त्या संदर्भातल्या एक योग्य भूमिका घेऊन एक मूल्यावर आधारित अशी सांगड ज्याला म्हणतो किंवा आघाडी, ही मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अर्थात बऱ्याच वेळा म्हणजे यंत्रणांचा वापर हा काही महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी नवीन नाही आहे. म्हणजे फार काळापासून म्हणजे काँग्रेसच्या राज्यात देखील यंत्रणांचा वापर होत होता, परंतु अलीकडे जी बोंबाबोंब यंत्रणांचा वापर जो होतोय आणि त्याचे काही आधार देखील बघायला मिळतात. म्हणजे विशेषतः विरोधी पक्ष किंवा छोटे छोटे पक्ष यांना ज्या पद्धतीच्या नोटिसांनी त्यांच्यावर कारवाई केली जाते, त्याच्यात कुठेतरी म्हणजे ते कदाचित खरं असेल, म्हणजे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु काही केसेसमधून असं एक विश्लेषण, असं तटस्थपणे विश्लेषण केलं की दिसतं की काहीतरी काळेबेरं त्याच्यामध्ये असू शकतं किंवा ज्या प्रक्रिया असतात त्या फॉलो केल्या जात नाही आहेत असं एक वाटतं. आज मी जर बोलायचं झालं तर मी
ते आरोप खरे आहेत असं पण आज म्हणू शकत नाही, खोटे आहे असं पण म्हणू शकत नाही, कारण त्याची माहिती मी काढलेली नाही किंवा मला त्याविषयी जास्त माहिती नाही. परंतु ज्यावेळी चर्चा होत असते त्या चर्चेमध्ये बऱ्याचदा लोक असं बोलताना दिसतात की याच्यामध्ये एक दबावाचं राजकारण आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रक्रिया भारतीय राज्यव्यवस्थेला किंवा भारताच्या संघराज्यीय व्यवस्थेला पूरक नाहीत असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये सामान्य मतदाराचा विचार होतोय किंवा सामान्य जनतेचा त्यामध्ये विचार होतोय असं कुठे दिसत नाही. आणि हे फक्त एका दुसऱ्या पक्षात नाही, तर पूर्णपणे भारताच्या पातळीवर आज जेवढे जेवढे पक्ष आपण बघतो ते आपले स्वतःचं हित किंवा उमेदवार स्वतःचं हित या पलीकडे जास्त विचार करताना दिसत नाही आहेत. त्यामुळे जनतेला आपण जे काही करतो, आपण ज्या प्रक्रिया करतो किंवा या पक्षातून त्या पक्षात जातो, पक्ष फोडतो, याच्याबरोबर मध्ये जनतेला काय वाटतं ह्याचा कुठे विचार जास्त होतोय असं दिसत नाही. कदाचित त्यामागची अशी पण भूमिका असेल की लोकांना गृहीत धरण्याचं काम कदाचित सगळ्याच पक्षांच्या पातळीवर होत असावं, कारण लोक आपल्यालाच मतदान करतील किंवा लोक तसं काही विचार करत नाही आहेत. लोकांची मेमरी शॉर्ट असते, लोक नंतर आपण गेल्याच्या नंतर आपल्यालाच मत देणार हे गृहीत पकडणं देखील या निवडणुकीमध्ये थोडं क्रिटिकल होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक आव्हान करायचं किंवा माझा एक असा विचार, माझ्या मनात एक असा विचार येतो की ह्या सगळ्या प्रकारांमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम होईल का नाही. कारण लोक जर ह्या सगळ्या ह्यांना कंटाळले तर एक दोन प्रकाराने एक होऊ शकतं. एक तर लोक मतदानासाठी बाहेर पडतील की नाही माहीत नाही, किंवा लोकांना जर आपल्या नेत्यांवर किंवा आपल्या उमेदवारांवर जर विश्वास नसेल तर लोक त्या पद्धतीने निवडणुकीमध्ये सहभाग घेतील की मग परत एक टाळणे. म्हणजे कदाचित निवडणुकीचं मतदानाचा रेशो कमी होण्याची भीती या अनुषंगाने एक दिसतं. आणि ज्याला आपण म्हणतात की लोकांमध्ये ज्या पद्धतीची चर्चा व्हायला पाहिजे, म्हणजे आत्ता एवढ्या काही गोष्टी घडतात परंतु लोकांमध्ये त्याच्यावर भाष्य करणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं हे खूप कमी दिसतं. त्यामुळे एक सायलेन्स तयार झाला आणि या सायलेंट परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये एक वेगळा विद्रोह आहे की नाही की काय अशा तऱ्हेची एक शंका येते. त्यामुळे मतदार पूर्णपणे सजग आहे की कन्फ्यूज आहे ह्याचे आडाखे बांधणं खूप म्हणजे कठीण काम आहे असं मला वाटतं. कदाचित या सगळ्या प्रक्रियांचा मतदार विचार करत असतील परंतु बोलत नसतील. म्हणजे आज बऱ्याच वेळा परिस्थितीच अशी आहे की बोलणाऱ्याचं पूर्वी ज्या पद्धतीने मोकळेपणाने बोलत होतं त्यापणाने आता मोकळेपणे आपलं मत मांडणं किंवा एखाद्यावर टीका करणं किंवा टीका सहन करणं हे आज समाज, राजकीय पक्ष, व्यवस्था किंवा प्रशासन ह्या पातळीवर पण तेवढे खुलेपणा आहे असं मला वाटत नाही आहे. आणि तसे काही उदाहरणं देखील दिसतात. त्यामुळे एकंदरीत भारताची लोकशाही टिकवण्याच्या अनुषंगाने, भारताची संघराज्यीय व्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने ह्या सगळ्यांवर एक चांगला विचार करून त्या प्रक्रिया कशा सुदृढ करता येतील याचा विचार प्रशासन आणि विशेषतः निवडणूक आयोग आणि खरं तर प्रशासकीय व्यवस्था आहे त्यांनी करायला पाहिजे. काही लोकांना सूट आणि काही लोकांवर कारवाई करणं अशा प्रकारच्या प्रक्रिया होत राहिल्या तर एक अंतर्गत विवाद, अंतर्गत एक तऱ्हेची नाराजी तयार होऊन त्याचा परिणाम पूर्ण म्हणजे ज्याला आपण हसत खेळत जे निवडणूक प्रक्रिया पार पाडायची आहे किंवा मूल्यावर आधारित निवडणूक प्रक्रिया तयार होणं किंवा लोकशाही आणि घटनेमध्ये अभिप्रेत असणारी निवडणूक होणं हे मला वाटतं पुढे कठीण होईल. आणि त्या अनुषंगाने परत एक राजकीय आणि सामाजिक व्यवस्था बिघडेल. दुसरा प्रश्न, या निवडणुकीमध्ये जर जात आणि धर्म किंवा पंथांच्या आधारावर निवडणूक लढवली गेली तर परत एक मुद्दा एक सामाजिक समतेचा किंवा सामाजिक एकोप्याचा मुद्दा तयार होऊ शकतो. त्यामुळे आता पक्षाने विचार करण्याची गरज आहे. विकासाची भूमिका किंवा ते काय लोकांसाठी करणार आहेत, त्यांची धोरणं काय आहेत याच्यावरच निवडणूक लढवायला हवी. जर ती निवडणूक धर्म आणि आपली संस्कृती आणि आपलं भाषा, आपलं रिजन अशा पद्धतीने जर निवडणूक लढवली गेली तर खऱ्या अर्थाने जनतेमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार होईल. आणि त्यानंतर
जो एक सामाजिक एकोपा आहे, सामाजिक बंधुभाव आहे, त्या अनुषंगाने एक नवीन एक वेगळी परिस्थिती निर्माण अ, होईल अशी अशी भीती कधी कधी वाटते. अर्थात मतदार हा या सगळ्यांवर म्हणजे सगळ्या प्रक्रियेला कंट्रोल करण्याचं काम मतदार करू शकतो किंवा मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला, योग्य ते उमेदवार पाठवले तर कदाचित ही परिस्थिती उद्या आणखी स्ट्रेंथन होऊ शकतील. त्यामुळे मतदारांचं प्रबोधन किंवा मतदारांची भूमिका येणं, मतदारांनी अशा पक्ष असतील किंवा उमेदवार असतील यांना खोटी वचनं किंवा भूलथापा देऊन जर मतं मागत असतील तर त्याला विरोध करून चांगल्या व्यक्तींना निवडून आणणं किंवा चांगल्या व्यक्तींचे विचार, ज्या व्यक्तींचे चांगले विचार आहेत अशा विचारांच्या व्यक्तींना आपल्या संसदेत पाठवणं, जे व्यक्ती ज्यांच्यावर गुन्हेगारीचे आरोप नाही आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही, जे म्हणजे एक शिकणं म्हणजे ज्या अर्थाने पॉलिसी समाजाच्या दृष्टीने धोरणं तयार कशी होतील या दृष्टीने विचार करणाऱ्यांना खरं तर आपण संसदेत पाठवायला लागलं. आणि जेवढा समाज आणि मतदार जागृत होईल त्या जागरूकतेच्या आधारावर आत्ताचं जी पक्षीय किंवा पक्षांमधली किंवा सरकारांमधली जी अस्थिरता आहे ती आपल्याला सांभाळता येईल किंवा त्याच्यावर कंट्रोल करता येईल असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा व्हिडिओ करण्याच्या मागे हा एक उद्देश आहे की लोकांनी आता विचार करून आपल्या भल्याचं काय, आपल्या हिताचं काय, असा हा विचार घेऊन निवडणुकीला सामोरं जावं आणि चांगले उमेदवार निवडून द्यावे. त्या अनुषंगानेच आपली देशाची एक चांगली धोरणं होतील, आंतरराष्ट्रीय नीती शार्पन होतील, आंतरराष्ट्रीय प्रक्रिया करू आणि संपूर्ण जग हे आपलं घर आहे अशा पद्धतीची एक भूमिका येईल. आणि शेवटी आपल्या लोकशाहीचं रक्षण, आपल्या राज्यघटनेचं रक्षण या अनुषंगाने करता येईल असं मला वाटतं. तर ही 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 चर्चा आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये लिहा. म्हणजे माझ्या विचाराच्या व्यतिरिक्त वेगळे विचार असतील किंवा माझं काही चुकलं असेल तरीही टाका. कारण आपले विचार शार्पन करून घेणं किंवा आपले विचारांना तपासणं हे तुम्ही जर टीका जरी झाली तरी ते टीका आनंदाने घेऊन त्या टीकेवर काम करणं तरच आपलं एक चांगलं विश्लेषण होऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे म्हणजे टीका केली तरी काही हरकत नाही आहे. आणि जे 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 मला माझ्या दृष्टीने चांगले मुद्दे असतील कमेंटमध्ये त्याच्यावर जर काही रिस्पॉन्स करायचा असेल तर मी रिस्पॉन्स करेनच. आपल्या सगळ्यांना हीच शेवटी विनंती आहे की हे चॅनल आत्ता नवीन आहे, हा प्रयत्न करतो आहे म्हणजे अजून त्या अनुषंगाने माझीही क्षमता तपासून घ्यायला लागेल आणि त्या क्षमतेच्या आधारावर, विश्लेषणाच्या आधारावर पुढे आपण अधिक चांगल्या पद्धतीने कसं विश्लेषण करता येईल, संसाधनं कशी निर्माण करता येईल याचा एक विचार समोर आहे आणि त्याच्यासाठी आपलं सहकार्य लागेल. त्यामुळे ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, तरच आपलं हे चॅनल सगळ्यांचं आहे. हा विचार करून तुमचं सहकार्य अपेक्षित करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.